जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील रताळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत भाटपुरी या हल्ली अस्तित्वात नसलेल्या उजाड गावात 4907 जन्माच्या नोंदी बनावट असल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारोळा तालुक्यात प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून प्रकरणाची माहिती घेतली। या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजयकुमार दुबे याला अटक केली आहे। आणखी 5 आरोपींची नावे यात निष्पन्न झाल्याची पोलिसांची माहिती। या प्रकरणात बोगस जन्माच्या नोंदी या रद्द करण्याचं काम सुरू असून दररोज 100 नोंदी रद्द केल्या जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी दिली आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू देशाच्या सुरक्षेसाठी मोठे आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। किरीटजी काय सांगाल, काय विषय आहे? आज आपण या रताळे गावामध्ये आलेला, पाहणी केलेली, चौकशी केली, नक्की काय विषय निवडले? एक आणखीन वेगळा आंतरराज्य जन्म नोंद जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आला आहे। भयानक मोठा घोटाळा आहे आणि त्यात यवतमाळ जिल्ह्यात 2 ठिकाणी, जळगाव जिल्ह्यात या रताळे गावात कोणीतरी पूर्ण जे जन्म नोंद सिस्टम आहे CRS पोर्टल त्यात आत घुसून या इथे जनसंख्या 17 आणि जन्म नोंदणी नोव्हेंबर डिसेंबर 2025 मध्ये हॅक करून 4900 ची जन्म नोंदणी। तशाच पद्धतीने यवतमाळ मध्ये सेंदूर सनी गावात आणि आणखीन एक गाव भवानी, एका गावात 27,000, दुसऱ्या गावात 6,000, लोकसंख्या 1015 आहे। आणि त्या संबंधात आज मी येथे SP साहेब, जिल्हा परिषदेचे CEO, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची आमची जॉईंट मीटिंग झाली। यांनी तपासावर चांगली पकड घेतली आहे। काही आरोपी यवतमाळ आणि इथले कॉमन आहेत, बिहारहून त्यांना पकडून पण आणले आहेत। आतापर्यंत महाराष्ट्रात हे 3 गाव मिळून 37,000 असे बोगस जन्म रजिस्ट्रेशन, आणि यातलं एक पण महाराष्ट्राचा नाही आहे, हे समोर आलेलं आहे। उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत। त्यांनी पण या प्रकरणाची माहिती घेतली। आतापर्यंत आपण जिल्हा परिषदेची काय या प्रकरणात कारवाई झाली आहे, पुढे कशा पद्धतीची कारवाई राहणार आहे? आम्हाला 10 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यावरून एक टीप मिळाली होती की भाटपुरी नावाचं उजाड गाव आहे पारोळा तालुक्यात, तिथे काय फेक बर्थ सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे। मग आपण एन्क्वायरी इनिशिएट केले तर आम्हाला आढळलं की 4907 इतक्या नोंदण्या बोगस त्या गावात झालेले होते। मग लगेच आपण शासनाला कळवलं। तिथून कळवल्यानंतर आम्हाला अथॉरिटी लेटर आलं की हे 4907 नोंदणी आपण रद्द करू शकता आणि FIR ही पॅरलली आपण रजिस्टर करा। मग FIR रजिस्टर केली गेली आणि 4907 नोंदण्याचं पंचनामा केलं गेलं आणि आजपासून त्यांना रद्द करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे। डेली 100 नोंदणी आपण रद्द करू शकतो एका ग्रामसेवकांच्या लॉगिन मधून, जो की इथे निबंधक आहे। आणि आपण 41 दिवसात सगळ्या नोंदणी रद्द करणार आहोत। आज किरीट सोमय्या साहेबांनी सुद्धा याचा पाठपुरावा घेतला आणि त्यात त्यांनी सांगितलं की प्रीएम्प्टिव्ह आपण काय करू शकतो, म्हणजे हे तर टिप मिळाल्यावर आम्हाला माहीत मिळाला, पण असे किती उजाड गाव आहे त्यात काय नोंदण्या झालेल्या आहेत का, किंवा नॉर्मल गावात सुद्धा लोकसंख्यापेक्षा जास्त नोंदण्या आहेत का, त्याची एक मोहीम कॅम्पेन स्वरूपात आपण जिल्ह्यात सुरू करू।